पिंपरी चिंचवडमधील दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी परिसरात 3 वर्षाच्या चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करून निर्घृण खून केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली। 1 मे रोजी घरासमोर खेळत असताना मुलगा बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली। शोध मोहिमेदरम्यान शेजारील खोलीत बॅगेमध्ये बालकाचा मृतदेह आढळून आला। प्रथमदर्शी अत्याचारानंतर गळा कापून खून केल्याचे स्पष्ट झाले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला। आरोपी हा बिहारमधील अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले। तो पळून जाण्याच्या तयारीत असताना पुणे रेल्वे स्थानक परिसरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। येऊन त्यांनी माहिती दिली की त्यांचा 3 वर्षाचा मुलगा हा त्यांचे राहते भाड्याचे घर खालुंबरे गाव इथून तो दुपारपासून मिळून येत नाहीये। सदर माहिती मिळताच आम्ही तात्काळ आमच्या टीमसह त्यांच्या राहते घरी जाऊन त्याच्या मुलाचा शोध घेतला असता तो प्रथम मिळून आला नाही। त्यावर आम्ही तेथील आजूबाजूच्या परिसरातील घरांची झडती घेतली असता त्या ठिकाणी आम्हाला एक घर हे कुलूप बंद स्थितीत मिळून आले। त्या घरामध्ये बाबत संशय बाळगल्याने आम्ही त्या ठिकाणी त्या घराची झडती घेतली असता महिलेसमक्ष त्या ठिकाणी आम्हाला ब्लडस्टेन व एक ब्रीफकेस बंद स्थितीत मिळून आली। ती ब्रीफकेस आम्ही महिलेसमक्ष उघडली असता त्यामध्ये आम्हाला मुलाचा मृतदेह मिळून आला। त्यावर आम्ही तात्काळ त्या महिलेची फिर्याद घेऊन आम्ही गुन्हा रजिस्टर क्रमांक 351/26 ENS कलम 303 व पोस्को 4/6 प्रमाणे गुन्हा दाखल केला। सदर गुन्हा हा अति गंभीर व संवेदनशील असल्या कारणाने आम्हाला माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड श्री चौबे सर व इतर आमच्या वरिष्ठांनी तसेच माननीय पोलीस उपायुक्त खेडकर मॅडम व ACP सचिन कदम साहेबांनी आम्हाला सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले। सदर ज्या घरामध्ये मृतदेह मिळाला त्या घरातील इसमाबाबत सदर ठिकाणी काही माहिती उपलब्ध नव्हती। सदरचा इसम हा एक 10-15 दिवसापूर्वी तिथे भाड्याने राहण्याकरता आल्याची माहिती मिळून आली होती। त्यावर आमचे पथकाचे पोलीस निरीक्षक देवडे व API पोलीस तसेच तपास पथकाने सदर परिसरातील CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण व इतर अथक मेहनत घेऊन सतत परिश्रम करून 10 तासामध्ये माहिती मिळवली की सदरचा इसम हा बिहारचा असून तो बिहार राज्यात पळून जाण्याच्या तयारीत आहे व सध्या तो पुणे रेल्वे स्टेशनकडे परिसरात फिरत आहे। त्यावर तात्काळ आमच्या पथकाने पुणे रेल्वे स्टेशन परिसरात जाऊन त्या इसमाचा शोध घेतला व पुणे रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याला आम्ही ताब्यात घेतले आणि सदर इसमाकडे अधिक चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यावर पुढील तपासात सदर इसम अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्यावर आम्ही पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत।